आज आपण आलो आहोत जगन्नाथ भातनकर मार्ग शाळेत आणि इथे होणार आहे मनपाचं विशेष शाळांचं कलाकृती प्रदर्शन। तर 2024-25 साठी आज कुठल्या कुठल्या कलाकृती आपल्या जो विशेष विभाग आहे त्याच्यासाठी आणलेले आहेत त्या चला बघूया। चला तर आता आपण कागद कामापासून सुरुवात करतोय। तर इथे आपल्याला वेगवेगळ्या कलाकृती बघायला मिळत आहेत आणि आपण आता लिननला विचारूया, लिनन काय बनवले तुझ्या शाळेने सोडावाला लेनने? आमच्या शाळेने हे मोटिवेशनल बुक स्टँड बनवलेलं आहे, बुकशेल्फ। हां, म्हणजे हे आपण मुलांना इन्स्पायरिंग की काहीतरी असं बनवून त्याच्यामध्ये आपलं नॉलेजेबल पुस्तकं ठेवली तर मुलांना वाचायला सुद्धा आवडेल। तुम्ही हे डायनिंग टेबलवरती ते मुलं जिथे अभ्यास करायला बसतात स्टडी टेबलवरती वगैरे ठेवू शकता आणि याच्यामध्ये इन्स्पायरिंग मेसेजेस पण आहेत। अच्छा, म्हणजे मुलांना शिकण्यासाठी उद्युक्त व्हावं त्यांनी। म्हणजे ही छान छान अशी पपेट्स आहेत, त्यांनी मस्तपैकी हातात असं छान छोटे छोटे बुक्स घेतलेले। इथे लिहिले अ बुक इज अ गिफ्ट यू कॅन ओपन अगेन। खूप छान लिनन, ऑल दी बेस्ट तुम्हाला। तोरणं केलेले आहेत, हँगिंग असे केलेले आहेत। तर हे तोरण आहे कुठल्या शाळेचं मॅडम? रापमार्ग विशेष मुलांची शाळा। रापवर्ग विशेष मुलांची शाळा, ही शाळा बँड्राला आहे। मंगल मॅडम खूप छान असं तो हँगिंग आहे बरोबर, वॉल हँगिंग। आणि आता नुकतंच 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे। मला वाटतं तीच संकल्पना डोक्यात ठेवून तुम्ही हे बनवले बरोबर। आणि याच्यानंतर आपण बघतोय छानसा कंदील आणि खूप छान असं क्ले वर्क आणि फक्त स्टिकिंग यांनी ते बनवलेलं आहे बरोबर। सरिता मॅडम, आपल्या शाळेचं नाव काय? सायन कोळीवाडा। खूप छान, म्हणजे पटकन आणि सोपं आणि आकर्षक पण खूप सुंदर। कलर केलेले म्हणजे वेस्ट यूज आहे कलर। ओके, त्यांनी रेडीमेड पेपर वापरला नाही, त्यांनी कागद रंगवलेले आहेत। खूप सुंदर। शाळेचं हे खूप सुंदर असं आम्ही दोघे मित्र असं त्यांनी, मला वाटतं ही गोष्ट आहे बरोबर ना मॅडम, त्याच्यावर त्यांनी रुद्रगुप्त या मुलाने, हा विद्यार्थी स्वतः आलेला आहे प्रेजेंट करायला। रुद्र बहुत सुंदर बनाए है, आपके स्कूल का नाम लायन्स जू है बरोबर? लायन्स जू। प्रतिभा मॅडम खूप छान बनवले, तुम्हाला ऑल दी बेस्ट। बोलो अच्छा बनाए। तर इथे आपल्याला सांताक्रूज पूर्व शाळेच्या लता घंटा यांना आपण विचारूया, या शिक्षकांना, की त्यांनी कोणती कलाकृती आणली कागद कामामध्ये? कागद कामामध्ये आपले जे कागदी द्रोण असतात, हां, ते कागदी द्रोण असतात, त्याला आम्ही एकावर एक असे ठेवलेले आहे आणि त्याला कलर करून घेतला आहे मुलांकडून। आणि मग त्यावर डेकोरेशन करून आतमधून असा होल करून त्यामध्ये कागदीच फुलं केलेली आहेत आणि त्या कागदी फुलांना आतमध्ये घट्ट राहावी म्हणून त्याला आम्ही क्लेचा वापर केलेला आहे, त्यामध्ये ती रोवलेली आहे। आणि जी मॉडरेट सिनियर कॅटेगरीची मुलं आहेत ते हे करू शकतात। हो, खूप सुंदर असं सोपं असं तुम्ही कलाकृती घेतली आहे जी मुलांनी आनंदाने एन्जॉय करत केली आहे, तुम्ही बघू शकाल। मुलांचा सगळा सहभाग आहे, डेकोरेशनपासून कागदी फुलांपासून या झाडूच्या काट्या वापरलेल्या हिराच्या आणि त्याच्यावरती आम्ही तो क्रेप कागद गुंडाळून फुलं तयार केली। मॅडम ऑल दी बेस्ट तुम्हाला स्पर्धेसाठी। खूप सुंदर सुंदर अशा कलाकृती। अच्छा, ही एक छानपैकी आपल्याला कलाकृती दिसते, एक सुंदर बाहुली दिसते। तर ही ज्या शाळेची कलाकृती आहे त्यांना आपण विचारूया। नमस्कार उज्ज्वला मॅडम, सांगा बघू की काय तुमच्या कलाकृतीचा उद्देश आहे? मदिरा शिंदे मार्ग भांडूप वेस्ट शाळेची ही कलाकृती आहे। कागद कामामध्ये आम्ही म्हणजे जुन्या कागदांचा कॅलेंडर जे 2024चे सगळ्या वर्गातले कॅलेंडर जुने झाले होते त्याचा वापर करून आम्ही ही एक छान डॉल बनवलेली आहे आणि डॉलने जे पुस्तक हातात घेतलेलं आहे त्याच्यातून आम्ही एक संदेश देण्याचा पण प्रयत्न केलेला आहे की मुलगीची प्रगती झाली। ऑल दी बेस्ट मॅडम तुम्हाला। थँक्यू। खूप सुंदर असं कागद कामामध्ये। श्रद्धा मॅडम, हे कुठलीही कलाकृती आहे सांगा बघू? हे आम्ही कचराकुंडी बनवली आहे, ओला कचरा आणि सुका कचरा ठेवण्यासाठीचं। हे असं ओपनही होतं। अरे वा, आपले खूप छोटे छोटे असे कागद असतात जे आपल्याला फेकायचे असतात, आपण हे टेबलावर पण ठेवू शकतो बरोबर? ही आता आम्ही प्रतिकृती म्हणून छोट्या स्वरूपात बनवलेली आहे। आमच्या शाळेमध्ये याच्यासाठी मोठी पण प्रतिकृती बनवलेली आहे। अच्छा, ऑल दी बेस्ट मॅडम तुम्हाला। धन्यवाद।
संपेल आणि मग लगीनगाई सुरू होईल, तर त्याच्यासाठी ही आमची तयारी आहे. ही शाळा आहे गोवंडीची. तर गोवंडीचे या बिंदिया मॅडम तुमच्या शाळेचं नाव सांगा प्लीज. मुंबादेवी शिवाजीनगर विशेष मुलांची शाळा. आणि तुम्ही ही कल्पना खूप छान आहे, म्हणजे आता पाऊस संपेलच, तर तुम्ही सांगा काय काय तयार केले तुम्ही कागदकामामध्ये. कागदकामामध्ये आम्ही कागदापासूनच म्हणजे आता लगीन मुलीसाठी ही तुळस आहे, हे सूप आहे हळदी कुंकवाचं, डोली, कळस आणि बैलगाडी असं चांगला जामाजिमा त्यांनी केलेलं आहे, बरोबर ना. आणि इथे आपल्याला आता मेहंदीसाठी एक महत्त्वाची गोष्ट असते, ते असते म्हणजे नवरीच्या हातावर सुंदर मेहंदी काढली जाते. तर हे मेहंदी प्लॅटर खूप सुंदर आहे. हे पेपर वर्कमध्येच आहे, वाटत पण नाही एवढे सुंदर कोण तयार केलेले आहेत. पण टाकाऊतून कलाकृती हा विषय घेतलेला आहे. तर इथे खूप सुंदर अशी आपल्याला एक कलाकृती दिसते आईस्क्रीमच्या काड्यांपासून. तर प्रतिभा मॅडमच्या शाळेचं हे आहे, तर सांगाल का काय हे काय आहे नक्की. हे मंदिर आहे, आईस्क्रीमच्या काड्यांपासून तयार केलेलं मंदिर आहे. गुलाबशान मंजूर अली शेख या माझ्या विद्यार्थिनीने हे तिच्याकडून मी तिला मार्गदर्शन केलं आहे आणि त्या मार्गदर्शनाखाली तिने ते पूर्ण तयार केलं. आपका नाम क्या है बताइए. अच्छा, लायंस जूस सेंटर गुलाबशान शेख, बहुत अच्छा बना है, व्हेरी गुड, वेलकम. आणि खूप सुंदर मंदिर आहे. आणि त्यांनी एक मजली नाही तर त्यांनी 2 मजली असं ते मंदिर बनवलंय बघा. इथून स्टेप्स केले आहेत, साईडने पायऱ्या केलेल्या आहेत चढायला, आणि इथे छान असं मंदिर केलेलं आहे. तर अजून एक हे मंदिर दिसतंय, हे आहे आपल्या बॉम्बे सेंट्रलची शाळा. राशी मॅडम यांनी ही कलाकृती आणलेली आहे, मुलांनी तयार केलेली. तर त्या गिल्डरपत हे शाळेचं नाव आहे. त्यांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया. हा अजून एक वॉलपीस दिसतोय, हे खूप छान असं एक हँगिंग पीस आहे. हा सोडावाला लेन नाही, बजाज रोड शाळेचं आहे. आणि हे घड्याळ दिसतंय, सगळं आईस्क्रीमच्या काड्यांपासून बनवलेलं आहे. हे पण खूप सुंदर असं वर्क आहे, तुम्ही बघा एकदम फाईन वर्क आहे. आणि हे आहे खेळायला, काय आहे बघू हे. अच्छा, फुल्ली गोळा खेळण्यासाठी खूप सुंदर असं फुल्ली गोळ्याचा खेळ बनवलेला आहे. हा एक वॉलपीस दिसतोय. मुलांची मेहनत, शिक्षकांच्या संकल्पना, त्यांच्या इच्छा यांचा कस लावून ह्या स्पर्धेसाठी वस्तू आलेल्या आहेत. हे मी तुम्हाला एका व्हिडिओत बोललेली, मला खूप आवडतो कृष्ण. तर इथे छान असा कृष्ण आपल्याला दिसतोय. आता खूप सारे किचेन्स, फ्रीज मॅग्नेट असे वापरले जातात. तर ह्या खूप सुंदर अशा किचेन्स आहेत. किती सुंदर डिझाईन आहे, वारली पेंटिंग आहे. महाकुंभ मेळा आता चालू आहे, त्याची पण किचेन आहे लेटेस्ट. त्याच्यानंतर हे क्ले मिरर वर्क दिसतंय, बजाज रोड शाळेचं. फुटबॉल दिसतोय. आणि ह्या इमोजीज खूप महत्त्वाचे आहेत आमच्या मुलांसाठी. हॅपी, सॅड, सगळ्या इमोशन्स मुलांना कळता यावेत यासाठी त्यांनी छान असं ते वॉल हँगिंग किंवा वॉलपीस केलेलं आहे असं म्हणता येईल. आता हा खूप छान असं उंट दिसतोय आपल्याला. हे आहे मातकाम, म्हणजे मातीपासून बनवलेलं. अजून एक कृष्ण मी दिसतोय, खूप सुंदर. आणि तो छान झाडाखाली बसलेला आहे. हा एक छान बुके बनवलेला आहे. आणि ह्याच्या पाठी आपल्याला दिसतोय तो आरसा, मी सुंदर आहे असं ते रिफ्लेक्ट करतायत. हे एक सुंदर घड्याळ आहे. प्राणी बनवलेले छोटे छोटे, झू बनवलेला आहे. आणि इथे ह्या आहेत आपल्या शेवटच्या कलाकृती. तर ऑल दी बेस्ट. कोणाला बक्षीस मिळते आपण लवकरच बघूया. रिझल्ट ऐकूया. पहिला नंबर आलेला आहे SG बर्वे शाळेचा. कॉंग्रॅच्युलेशन संध्या मॅडम, थँक्यू सो मच. खूप खूप अभिनंदन. टाळ्या. आणि त्यांनी खूप असं छान लाल असं बुंद सुंदर रंगाचं असं फ्लॉवर पॉट केलेलं आहे, खूप सुंदर. थँक्यू.
SG बर्वे शाळेतल्या मुलांची मेहनत आणि सर्व शिक्षकांची मेहनत म्हणून आज प्रथम क्रमांक आम्हाला मिळालेला आहे. हो, धन्यवाद. खूप सुंदर मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. टिकाऊतून कलाकृती हा जो विभाग आहे त्याच्यामध्ये या गलबताला पहिला क्रमांक मिळालेला आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. गोशाळा मनपा शाळा आहे, त्या शाळेची ही कलाकृती आहे. आपण मातकामाकडे वळूया. मिठानगर शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. क्रमांक आपल्या बाप्पांच्या देवळाला मिळालेला आहे. आईस्क्रीमच्या काड्यांपासून टाकाऊतून कलाकृती निर्माण केलेली आहे. आणि जो तिसरा क्रमांक आहे मिळाला आहे गोशाळेला, तर खूप सुंदर असं त्यांनी डोअर डेकोरेशन केलं आहे. क्विलिंग ही पद्धत वापरलेली आहे आणि खूप सुंदर असं आहे. तिसरा क्रमांक आलेला आहे त्यांचा. टेबल लॅम्प होल्डरला तिसरा क्रमांक मिळालेला आहे. उज्ज्वला मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन. टाळ्या. खूप छान, खूप सुंदर अशी कलाकृती आहे. शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची मेहनत, त्याच्यामुळे हे आम्हाला नंबर आज मिळाला, यश मिळालेलं आहे. अभिनंदन. मेहंदी प्लॅटरला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे. बजाज रोड शाळा कुर्ल्याची SG बर्वे शाळा आहे, त्यांनी हे उत्तेजनार्थ प्राईज मिळवलेलं आहे. तुळशी वृंदावन